अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावे. नामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे होईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे असं मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावं. एक गृहस्थ मला भेटले तेव्हा म्हणाले, मी रिकाम्या वेळेत नामस्मरण करतो. त्यावर मी म्हटलं, साऱ्या जन्मात महत्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच. त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता? पुढे ते म्हणाले, प्रारब्धाचे भोग काही केला टळत नाहीत, ते भोगावेच लागतात असं सर्व संत सांगतात. हे जर खरं तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे? खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात हे खरं, पण भोग आले की आपल्या मनाला चैन पडत नाही. तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवलं की आपलं समाधान टिकतं. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंताच्या इच्छेने घडायचं ते घडतं असं मानणं किंवा भगवंत चांगलं करील असा विश्वास ठेवून वागणं हेच सोपं जाईल. हे दिसायला साधं दिसलं तरी यात फार मोठं मर्म साठवलं आहे हे ध्यानात धरा. भगवंताच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावं अशी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचं अनुसंधान सतत ठेवलं पाहिजे. आहे त्यात समाधान आणि भगवंताचं अनुसंधान एवढी सद्गुरूची आज्ञा असते. दुसऱ्याने आपल्याला दुःख दिलं असता आपलं अनुसंधान चुकतं ही त्याची नव्हे आपली चूक आहे. विषय कसा सुटेल, मन एकाग्र कसं होईल हे न कळलं तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे अनुसंधानाचा अभ्यास करावा. एक भगवंताचं अनुसंधान ठेवलं की सर्व गुण आपोआपच वाढतील. ते कसे तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढतात तसे. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचतं, तसं भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होतं. अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझं स्मरण, माझं अनुसंधान ठेव, म्हणजे तुला पुढे उजेड दिसेल असं गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवत आहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे. तसं भगवंताचं अनुसंधान सारखं राहण्यासाठी त्याचं नामस्मरण आपण सतत करत असावं. ज्याचं अनुसंधान अखंड टिकेल त्याचं खाणं, पिणं, उठणं, बसणं वगैरे सर्व क्रिया भगवंताची सेवाच बनतात. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.